या दोन घरगुती वस्तू वापरून घरच्या घरी बनवा जालिम तणनाशक. खर्च अगदी 5 रुपये तर 24 तासामध्ये बांधावरील सर्व तण जळून खाक. शेतकऱ्याला सापडला तणनाशक बनवण्याचा जादुई फॉर्म्युला, जो की कंपन्यांनी इतक्या वर्ष लपून ठेवला होता. बाजारात तणनाशकाचा 1 लिटरचा डब्बा जर आणायला गेलो तर 1500 ते 1600 रुपये सहज खिशामधून निघून जातात. महागडी औषधं फवारणं ही तण जळत नाही, उलट जमिनीचा पोत खराब होतो आणि पिकांवर देखील त्या ठिकाणी ताण येतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की अवघ्या 5 ते 10 रुपयांमध्ये तुम्ही घरातल्या अगदी साध्या 2 वस्तू वापरून एक जालिम तणनाशक बनवू शकता, जे तणनाशक जर तुम्ही वापरलं तर शेतामधील आणि बांधावरील भयंकर चिवट तण अवघ्या 24 तासात 100% जाळून नष्ट करता येतं. पण थांबा, ही कोणती अंधश्रद्धा किंवा हवेत मारलेली थाप नाही. हा विज्ञानावर आधारित असा एक गावठी फॉर्म्युला आहे, ज्याचा रिझल्ट पाहून भले भले कृषी तज्ज्ञही त्या ठिकाणी थक्क झालेत. हे बघा, काल सकाळी मी या गवतावरती तो फॉर्म्युला मारला होता आणि आज 24 तासानंतर हे गवत बघा कसं मुळासकट जळून काळं पडलंय. पण हा फॉर्म्युला बनवताना अशी एक गुपित ट्रिक आणि महत्त्वाचा नियम आहे, जो चुकला तर तुमच्या मुख्य पिकाचं देखील नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. हा फॉर्म्युला नेमका काय आहे, घरातल्या कोणत्या जादुई 2 वस्तू यात वापरायच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा स्प्रे कुठे आणि कधी मारायचा आणि कुठे मारायचा नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. आणि चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. शेतकरी मित्र हो, दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगाम एकदा सुरू झाला की शेतामध्ये त्या ठिकाणी तण उगवायला सुरुवात होते. हे तण काढण्यासाठी शेतकऱ्याला एकरा पाठीमागे 5,500 ते 6,000 रुपयापर्यंत खर्च येतो. पण अशातच सध्याला मजुरांची टंचाई देखील आहे आणि मग शेतकरी वळतो ते महागड्या रासायनिक तणनाशकांकडं किंवा औषधांकडं. पण या रसायनांमुळेच देखील त्या ठिकाणी जे मित्र कीटक असतात जमिनीमधील ते मरतात आणि जमिनीचा पोत खराब होऊन त्या ठिकाणी जमिनीची सुपीकताही त्या ठिकाणी संपत असते. पण आज जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या स्वयंपाकघरातील फक्त 5 ते 10 रुपये किमतीच्या या 2 गोष्टी वापरून शेतातील तण मुळासकट जाळता येऊ शकते. पण हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कंपन्या शेतकऱ्यांपासून त्या ठिकाणी आजपर्यंत लपून ठेवत होते. या घरगुती फॉर्म्युल्याचे जे काही कटू सत्य आहे आणि योग्य वापर आहे तो थेट प्रयोगासह आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून उघड करणार आहोत. त्यामुळं त्या ठिकाणी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न चुकता बघा शेतकरी मित्रांनो. आता जे तण असतं ते तण त्या ठिकाणी आपण एकदा पेरणी झाली की हे तण त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर उगवायला सुरुवात होते. हळूहळू हे तण जर का नाही काढलं तर हे तण त्या ठिकाणी पिकाची जी काय वाढ असते या वाढीला त्या ठिकाणी खुंटवत असतं आणि जमिनीतील जे काय पोषण मूल्य असतात हे पिकाला न भेटू देता या तणाला त्या ठिकाणी भेटत असतात. परंतु या जादुई फॉर्म्युलामधून आपण असं एक त्या ठिकाणी औषध तयार करणार आहोत, जे औषध जर तुम्ही तणनाशक म्हणून जर फवारलं तर तुमचा बांधावरील जे काय तण असेल किंवा पिकामधील जे काय तण असेल याचा समूळ नायनाट देखील त्या ठिकाणी होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, या 2 नेमक्या गोष्टी आपल्याला फवाऱ्यामध्ये वापरायच्या तरी नेमक्या कोणत्या? बाहेरून शांत दिसणाऱ्या या 2 साध्या गोष्टींमध्ये असं लपलंय तरी काय, ज्यामुळे अत्यंत चिवट आणि दांडगत तण सुद्धा काही तासामध्ये त्या ठिकाणी गुडघे टेकतं. जेव्हा आपण व्हिनेगर आणि मीठ एकत्र करून फवारतो तेव्हा गवताच्या पेशींमध्ये एकाच वेळी असा जीवघेणा हल्ला होतो, ज्याची त्या तणाने कधी कल्पनाही केलेली नसते. बघा नेमकं होतंय तरी काय, तर व्हिनेगरमध्ये नेमकं असं तरी काय आणि याच्यामुळे तण कसं मरतं. प्रत्येक गवताच्या आणि तणाच्या पानावरती निसर्गानं एक मेणासारखा अदृश्य संरक्षण थर त्या ठिकाणी दिलेला असतो. हा थर पानांमधलं पाणी बाहेर पडून देत नाही आणि बाहेरील विषापासून तणांचं रक्षण करत असतो. त्याला बुलेट प्रूफ जॅकेट सारखं त्या ठिकाणी काम करतो. पण जसं आपण हा व्हिनेगरचा आणि मिठाचा स्प्रे जसा मारतो तसं यामधील व्हिनेगर, ज्याला की आपण ॲसिटिक ॲसिड म्हणतो, त्या क्षणी पानाच्या बुलेट प्रूफ जॅकेटवरती ॲसिड अटॅक करतं. अवघ्या काही मिनिटात पानावरील जो वॅक्स थर असतो तो त्या ठिकाणी वितळून खाक होतो आणि पानाच्या पेशी ह्या पूर्णपणे त्या ठिकाणी उघड्या पडतात. आता ही तणाची पहिली आणि सर्वात मोठी ढाल त्या ठिकाणी इथंच उद्ध्वस्त होते. आता राहिलं ते म्हणजे मिठाचं काम. आता मीठ आपल्याला जे वापरायचे ते म्हणजे जाड मीठ, ज्याला की आपण सोडियम क्लोराईड असं म्हणतो. विज्ञानाचा एक घातक नियम आहे ज्याला की आपण ऑस्मोसिस असं म्हणतो. पानांच्या पेशीमधील पाणी हे गोड आणि शुद्ध असतं, तर बाहेर आपण जे काय पाणी टाकतो ते मिठाचं पाणी अत्यंत खारट असतं. निसर्गाचा नियम असा आहे की पाणी हे नेहमी जास्त तीव्रतेकडे त्या ठिकाणी खेचलं जातं. उघड्या पडलेल्या पानांच्या पेशीमधून मीठ त्या तणातील एक पाण्याचा थेंब एखाद्या व्हॅक्यूम क्लिनरसारखा बाहेरून खेचून घेतो. तणाच्या शरीरातून पाण्याचा शेवटचा अंशही त्या ठिकाणी शोषला जातो. पेशी आतल्या आत आकुंचन पावतात आणि त्या क्षणी अक्षरशः तणाला
तीव्र अंतर्गत त्या ठिकाणी तहान लागते, पण त्याला प्यायला पाणी मिळत. आता याचा संपूर्ण खेळ असतो तो म्हणजे त्या ठिकाणी सूर्यप्रकाशावरती वर तळपणारा जर का सूर्य असेल आणि आपण फुल सूर्यप्रकाशामध्ये जर हे तणनाशक जर मारलं तर हे तणासाठी त्या ठिकाणी कर्दन काळ ठरत असतं. दुपारच्या कडक उन्हात ढाल नसलेलं आणि अंतर्गत ओलावा पूर्णपणे संपलेलं हे तण स्वतःचं तापमान हे त्या ठिकाणी नियंत्रित करू शकत नाही. अन्न तयार करण्याची प्रक्रिया फोटोसिंथेसिस एका ठपक्यामध्ये त्या ठिकाणी ठप्प होते आणि तण अक्षरशः आतल्या आत गुदमरून जळून वाळून काळं पडतं. तर मित्रांनो, हे जे द्रावण आहे ते नेमकं तयार कसं करायचं, तर 15 लिटरच्या स्प्रे पंपसाठी आपला साधारणतः जे काय पाणी घ्यायचे ते साधारणतः 13 ते 14 लिटर पाणी घ्यायचं आहे. मग यामध्ये जे काय पांढरं व्हिनेगर आहे ते साधारणतः अर्धा लिटर टाकायचं आहे आणि जे जाड मीठ आहे ते साधारणतः 250 ग्रॅम म्हणजे आपण पावशर त्या ठिकाणी तिथं टाकणं हे गरजेचं आहे. साधारणतः हे द्रावण जे काय आहे ते चांगलं एकजीव करून व्यवस्थित मिश्रण करून ते स्प्रे पंपामध्ये भरायचं आहे आणि नंतरून त्या ठिकाणी फवारायचे. परंतु आता फवारणीची जी काही योग्य पद्धत आहे आणि सर्वात मोठी सावधगिरी आहे ती नेमकी काय बाळगायची. आता शेतकरी मित्रांनो, अगदी कान देऊन ऐका, कारण हा भाग व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग असणार आहे. हा फॉर्म्युला नेमका कुठं वापरायचा, शेताचे बांध असतील किंवा मोकळ्या जागी जे काय गवत असेल, पसरलेलं गवत असेल, अनावश्यक गवत असेल, घराभोवतीचं गवत असेल, याच ठिकाणी तुम्हाला हे जे काय द्रावण आहे हे त्या ठिकाणी फवारायचं आहे. फळबागांमध्ये झाडांच्या खोडापासून लांब असलेल्या मोकळ्या जागेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला फवारायचं आहे. याशिवाय शेतात नांगरणी करण्यापूर्वी मोकळ्या रानामध्ये हे देखील तुम्हाला फवारायचं आहे. याचा नेमका कुठं वापर करायचा नाही, ते म्हणजे कपाशी असेल, सोयाबीन, भाजीपाला यासारख्या उभ्या पिकांवरती याचा फवारा उडणार नाही याची काळजी घ्या. ही फवारणी करताना पंपाच्या नोझलला त्या ठिकाणी प्रोटेक्शन कॅप नक्की लावा. सकाळी 10 ते 2 याच दरम्यान जेव्हा कडक ऊन असेल त्या उन्हामध्ये हा फॉर्म्युला अतिशय जलद आणि घातक त्या ठिकाणी काम करतो. तर शेतकरी मित्रांनो, केमिकलवरती हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा हा घरगुती बिनविषारी अत्यंत प्रभावी उपाय एकदा नक्की ट्राय करून बघा. हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या परिवारातील इतर शेतकरी बांधवांना जे पैसे वाचावेत हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.